एवढ्या वेगामध्ये रथ निघून गेला आणि यमुना मातेच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर रथ थांबला गेला. अक्रूर महाराजांनी पाहिलं गोपाळवासी लोकांचं प्रेम. अक्रूरला वाटलं कंसाने जर काही गडबडी केली या लोकांचे नको नको ते दोष मला लागतील, म्हणून अक्रूराने खूप यंत्रणा केली. आपले सेवक निगराणी करता ठेवल्या गेले. सगळे भगवंताची रक्षाची जबाबदारी आपल्यावरती आहे. अक्रूर महाराजाला वाटलं, अक्रूर काका उतरले, भगवंताची आज्ञा घेतली, प्रभू मला स्नान करण्याची इच्छा आहे. भगवंताला वाटलं अक्रूर काका माझी चिंता करायला लागलेले आहेत. अक्रूर काका स्नान करू लागले. स्नान करता करता जशी डुबकी मारली भगवंतानी पाण्यामध्ये आपलं रूप दाखवलं. बलरामजी सहित आश्चर्य वाटायला लागले. पाण्यामध्ये मी काय पाहायला लागलो, हे पाण्यामध्ये सुद्धा तेच रूप पाहायला लागलेत. आणि वरती आले तर रथामध्ये पाहायचे तर तेच बलराम आणि श्रीकृष्ण. पुन्हा डुबकी मारायचे, पुन्हा पाहायचे पाण्यामध्ये, वर यायचे तर रथामध्येच तेच. भगवंताने स्मित हास्य केलं अक्रूर काकाकडे पाहून. अक्रूर काका असं घुरघुर करून माझ्याकडे काय पाहायला लागला, काय झालं? अक्रूर काकाला काय सांगावं काहीच कळत नव्हतं. यावेळी डुबकी लावली. भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं मध्ये पाण्यामध्ये. भगवंतानी सांगितलं अक्रूर काका माझी चिंता करू नका, मीच आहे तो. या सृष्टीचा नियंता करता हारता मीच आहे. या माध्यमातून भगवंताचं संध्याकाळच्या वेळी मथुरापुरी नगरीमध्ये आगमन झालं. कंसाने एक दिव्य महल भगवंताला राहण्याकरता दिला. परंतु आपला टाइम संकेत द्यायला लागला, आपल्याला विवाहाची वेळ झालेली आहे. आपण सरळ थोडीशी शेष मध्यंतरी लीला जी राहिली ती उद्याच्याला कथा थोडी लवकर सुरू होणारच आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. पण आता आपल्याला लगेच भगवंताचा विवाह संपन्न करावा लागेल. विगत 6 दिवसापासून आपण भगवंताची कथा श्रवण करायला लागलेलो आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्त्याचं आयोजन, वास्तविकता कथाच करायची होती. अण्णाला धर्मे पाटील बघा ना इथं आले, पण इथं आल्यानंतर सुद्धा वारकरी पिंड पहिलाच गावाकडे भजन करण्याची सवय. आणि इथं आल्यानंतर सुद्धा तुम्हा सगळ्यांची वारकऱ्यांची त्यांची भेट मोंढ्यामध्ये काम करता करता बघा ना. अदृष्ट असेल तर माणसाला कुठं सुद्धा चांगले लोक मिळत राहतात. त्या लंकेमध्ये सगळे राक्षसच राक्षस. आणि विभीषण एकटेच होते तेवढे राम 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 करायचे. आणि अशाही अवस्थेमध्ये हनुमंतरायाने ते घर पाहिलं. नव तुलसिका वृंदतः शोभा वर्णिन जाय. सकाळी सकाळी तुळशीचं वृक्ष पाहिलं. शेणाने सारवलेलं घर, रांगोळी काढलेली आहे असं घर. आणि याही लंकेमध्ये विभीषण महाराजांचा संबंध हनुमंतरायाशी आला. बघा मोंढ्यामध्ये काम करता करता अण्णाचा परिचय पोपट महाराजा बरोबर झाला. असं व्यक्तिमत्व महाराज काम करता करता अभ्यास केला. मी कुठं असं ऐकलं नाही बरं का. जास्त शिकायला गेले भरपूर आहेत, परंतु नैसर्गिक बुद्धी याला म्हणतात दिव्य प्रारब्ध. प्रारब्ध बलवत्तर असेल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला तिथं तुमच्या जीवनामध्ये ते प्रारब्ध तुमचं नशीब बनून येणारच. काम करता करता महाराजांनी पाहुन या ग्रंथ करावे कीर्तन, काम करता करता. आणि आज महाराज दिव्य कीर्तनही करतात, दिव्य कथाही करतात, रामकथाही करतात, शिवकथाही करतात, भागवत कथाही करतात. एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांना संबंध आला अण्णाचा. आणि श्रीमद भागवत कथा यांच्या मनामध्ये होतच अगोदर. मग महाराजांनी सांगितलं कथा आहेच तर आपण कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम करू, आहे का नाही. दूध आहे, दुधामध्ये आता साखर मिश्रित झाली, थोडस केशर पडल्यानंतर जसा स्वाद वाढतो, मग स्वाद वाढतच गेला. रोज कीर्तनही होत गेले, हरिपाठही आहे आणि श्रीमद भागवत कथेचा लाभही महाराजांच्या माध्यमातून. आणि अण्णांनी त्यांच्या बरोबरच जीवन समर्पित केलं. महाराज रोज कीर्तनाला जातात, यांनाही घेऊन जातात. असं दिव्य जीवन महाराजांचं
आपला टाइम आपल्याला संकेत द्यायला लागलेला आहे. शेष चर्चा आपल्याला उद्याला करायची. भगवंतानी द्वारिका निर्माण केली आणि या द्वारकेमध्ये भगवंतानी योग मायाच्या माध्यमातून मथुरातले सगळे लोक घेऊन गेले, द्वारकामध्ये ठेवल्या गेले. सकाळी उठले सगळे लोक तर नवीन नगरी दिसू लागली. सगळीकडून पाणी आहे, मधोमध ती नगरी आहे. एवढे मोठे दरवाजे होते त्या नगरीला. लोक म्हणू लागले इथं द्वार कुठे, कुठून बी दरवाजा दिसायला लागलाय. नाव पडलं द्वारिका. आणि या द्वारकेमध्ये बलरामजी मोठे होते म्हणून रेवत महाराजांची कन्या रेवती हिच्या बरोबर विवाह संपन्न झाला. आणि अमरावतीमध्ये विदर्भाचे पती भीष्मक महाराज आहेत. त्यांची 5 मुलं आहेत. राजासी भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान् तस्य पंचा भवन पुत्रा कन्यका च वरानना. भीष्मक नावाचे महाराज आहेत. त्यांचे 5 मुलं आहेत. पहिला मुलगा रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली. आणि एक मुलगी आहे जिचं नाव आहे रुक्मिणी. आता रुक्मिणी मोठी झालेली आहे, सयानी झालेली आहे. भीष्मक महाराजांना चिंता वाटलेली आहे. तिचा विवाह संपन्न करायचा आहे. कुणाबरोबर करावा? भीष्मक महाराजांना वाटायचं कृष्णाबरोबर. परंतु रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी त्यांनी सांगितलं पिताजी तुम्ही चिंता करू नका, माझ्या बहिणीला वर मी शोधतो. रुक्मिणीचा भाऊ गेला रुक्मी आणि दुसऱ्या दिवशीच आला. वडिलाला सांगितलं नवरदेव शोधला. कोण? दमघोष पुत्र शिशुपाल वरात घेऊन यायला लागलेला आहे. हो, रुक्मिणीला चिंता वाटली काय करावं. म्हणून भाऊजीच्या सांगण्यावरून रुक्मिणीनं काय केलं, भगवंताला पत्र पाठवलं. पत्र ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं. ब्राह्मण रातोरात पत्र घेऊन द्वारकेमध्ये आलेला आहे. आणि ब्राह्मणाने पत्र भगवंताच्या हातामध्ये देऊन टाकलं. प्रभू तुमचं हे स्वतःच निजी लेटर आहे, तुम्ही स्वतः वाचा. आणि या पत्रामध्ये रुक्मिणी लिहायला लागलेली आहे. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर सुन्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽङ्गतापम् रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभम् त्वय्युचिता विचित्रमपत्रपम् मे. श्रुत्वा गुणान्, प्रभू आजपर्यंत तुमचे गुण केवळ ऐकले, तुम्हाला कधी पाहिलं नाहीये. या जगतामध्ये तुमच्यासारखा सुंदर कोणी नाहीये. ऐकून माझे कान तृप्त झालेले आहेत प्रभू. प्रभू तुम्ही या. मी मनोमन तुम्हाला वरमाळा घातलेली आहे, मी तुमची झालेली आहे. तुम्ही या वीरतेचा शुल्क देऊन माझा हरण करून घ्या. प्रभू आमच्या कुलामध्ये कुलाची रीती आहे. ज्या मुलीचं लग्न होतं ती गिरिजा मातेची पूजा करण्याकरता येत असते. मी तिथे येईल आणि तिथूनच तुम्ही काय करा, माझा हरण करा. परंतु हरण करते वेळेस प्रभू माझ्या भावांना न मारता माझं हरण करून घेऊन जा. असं दिव्य पत्र रुक्मिणी माता लिहिते आणि भगवंत ब्राह्मणाला घेऊन कौंडिन्यपुरामध्ये आलेले. रुक्मिणी सजल्या गेलेली सगळ्या सहेलीला घेऊन गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये आलेली आहे आणि गिरिजा मातेची पूजा केली. गिरिजा मातेला प्रार्थना केली, हे देवी जेवढे व्रतवैकल्य केले, उपवास केले, जेवढे जपतप अनुष्ठान केले, त्या अनुष्ठानाचं फळ मला आज तुम्ही माझ्या जीवनामध्ये तुम्ही मला समर्पित करा. रुक्मिणी माता देवीला प्रार्थना करायला लागलेली. नमस्ते अंबिके भीक्ष्णम स्वसंतानयुतां शिवां भूयात् पतिर्मे भगवान् कृष्णस्तदनुमोदता. हॅलो हॅलो. नमस्ते, मी तुम्हाला नमस्कार करते. पार्वती मातेनं पुष्पमाळा रुक्मिणीच्या ओटीमध्ये टाकली. रुक्मिणी माता संतुष्ट झाली, तशी बाहेर आली. अनेक सैन्य रुक्मिणीला घेरून मंदिराला
हेरून टाकलेलं आहे. रुक्मिणीला वाटलं तो कुठे, ज्याचे गुण मी ऐकले त्याला कधी पाहिलं नाहीये. भगवंत आलेले दोन्ही सैन्याच्या मधोमध उभे राहिले. रुक्मिणीला टाटा गेला, रुक्मिणी आम्हीच आहेत ते. रुक्मिणीला आनंद झाला. सगळे सैन्य रुक्मिणीकडे पाहू लागले, रुक्मिणीची शोभा पाहू लागली. आणि भगवंत मंद मंद गजरासारखी हालचाल करत करत रुक्मिणीच्या जवळ आले. रुक्मिणीच्या हाताला धरलं आणि रुक्मिणीला घेऊन भगवंताने रुक्मिणीला उचललं. सैनिक म्हणू लागले, अरे वा काय झाकी आहे, अशी झाकी तर आम्ही आज जीवनामध्ये पाहिली नाहीये. भगवंतानी उचललं रुक्मिणीला आणि रथामध्ये ठेवलेलं आणि भगवंतानी रथ पळवला. सैनिकांनी स्तुती केली, अरे वा काय रथ आहे, असा रथ आमच्या मालकाकडे सुद्धा नाही, शिशुपालाकडे सुद्धा नाहीये. आणि भगवंतानी वायूच्या वेगामध्ये रथ चालवला. एका सैनिकांनी विचारलं, का रे आपण इथं का उभे? दुसऱ्याने सांगितलं, रुक्मिणीची संरक्षण करण्याकरता. रुक्मिणी कुठे? तिसरा म्हणला, अरे रुक्मिणी गेली. आणि रुक्मिणी निघून गेली. भगवंतानी द्वारकेमध्ये प्रवेश केला. वसुदेव महाराजांनी दिव्य मंडप दिला. पंचपक्वान्नाचं जीवन ब्राह्मणांना आमंत्रण केलं आणि रुक्मिणी सजून धजून मंडपामध्ये येऊ लागली. बोल भक्त वत्सल भगवान की जय.